गोष्टी घराकडील. लेखक व्यंकटेश माडगुळकर. भाग 2. आमचा पाव. आमच्या घराच्या दरवाजात उभे राहिले की समोर थोडेसे अंगण आहे. या अंगणापलीकडे आडवा रस्ता आहे. रस्त्याला लागूनच एक कासाराचे आणि एक नसल्याचे अशी 2 घरे आहेत. या 2 घरांच्या मधल्या बोळकांडीतून पाहिले की पाव दिसतो. 9 एकरांची ही काळी तांबडी धांदोटी आहे. या जमिनीला पाव हे नाव का पडले असावे? खरे तर हा प्रश्न यापूर्वी कधी मनामध्ये उभा राहिलाच नाही. आपल्या गावचे नाव माडगुळेच का, हे जसे कधी मनामध्ये आले नाही तसेच हेही. आज असे वाटते की कदाचित कधी काळी हा एक सलग नंबर असेल आणि वाटण्यांमध्ये आमच्या वाटणीला त्यातला पाव हिस्सा आला असेल म्हणून हा पाव. पण आमचे एक पंधरकी नावाचे रान आहे. ते काही 15 एकर नाही, आहे 12 एकरच. ते कसेही असो, नाव कसे पडले, का पडले हा भाग सोडा. आमचा एक पाव आहे हे खरे. मला कळू लागल्यापासून आजतागायत या पावातले अनेक फेरफार मी बघितले आहेत. जसे मी तात्यांना, बिटा काकांना बघितले आहे, जशी आमच्या जुन्या घराची आठवण मला आहे, तसेच या पावाबाबतही आहे. माझ्या लहानपणी पाव हे जिराईत रान होते. माझे वडील सांगत की त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत पाव फार पिकत असे. 20-20 मन ज्वारी होई. पण मला कळते असे की कधी पाव असा पिकला नाही. आपला जेमतेम पिके. हा दोष रानाचा का पावसाचा हे सांगणे अवघड आहे. कारण म्हातारी मंडळी म्हणतात हल्ली पाप वाढले, त्याने पाऊस गेला. आम्ही म्हणतो पावाचा आता कस गेला, तो थकिस्त झाला. पावात पिकलेले हे जेमतेमही आमच्या तोंडात पडत नसे. कारण आम्ही नोकरीच्या गावी हिंडत असू. पाव कुणाला तरी खंडाने लावलेला असे. बरीच वर्ष तो एका वाण्याकडे होता असे मला आठवते. खंडाचे 15 की 18 रुपये दरवर्षी मनी ऑर्डरने येत. आईने पातळी मागितली किंवा आम्ही कुणी कोट मागितला की वडील नेहमी या खंडाचा वायदा करीत. कधीमधी आम्ही गावी राहण्यासाठी येत असू. माझी मोठी भावंडे आणि वडील नोकरीच्या गावीच असत. आई, मी आणि एखादे लहान भावंड एवढीच गावी येत असू. दरवाजासमोर गाडी सुटली आणि धुराळ्याने भरून मी खाली उतरलो. एकवार जुने घर धुंडून पाहिले की त्यानंतर मला काही पाहावे वाटत असेल तर ते पाव. दिवस मावळता जर गाडी गावात शिरली, कुलूप काढून, पाणी आणून, झाडून लोटून होईपर्यंत, काही खाऊन होईपर्यंत रात्र झाली तर माझा नाईलाजच होई. कंदील घेऊन पावात जाण्याची सुद्धा माझी तयारी असे. पण तसे मला कोणी करू देत नसे. मी अगदी उत्सुक होई. केव्हा एकदा उजाडते आणि पावात जातो असे मला होऊन जाई. अंथरुणात पडल्या पडल्याच मी आईला विचारी, आई, आता पावात काय असेल ग? प्रवासाच्या शिनामुळे आई कावलेली असे. घरातला केरकचरा, घुशींनी काढलेले उकीर आवरता आवरता तिच्या डोळ्यांवर झोप आलेली असे. ती म्हणे, असतील ढेकळं. फाल्गुनात काय असणार रे? ढेकळे असली काय किंवा पिके असली काय, माझ्या दृष्टीने यात फरक नव्हता. पाव बघणे हा भाग महत्त्वाचा. मग त्यात ढेकळे असोत किंवा ज्वारी बाजरीचे पीक असो. पिकांखेरीज असला तरी पाव काही मला खुडूक कोंबडीसारखा निरुपयोगी वाटत नसे. त्यातील काळी माती, तांबडी माती, बाभळी, नेपटीची झुडपे, हिंगण मिटक्याचे बुटके झाड, रुई, ही सगळी मंडळी मला पाहावीशी वाटत. त्यांच्यात काय फरक पडला आहे? त्यांना काही लेकरेबाळी झाली आहेत का? त्यांच्यापैकी जाग्यावर कोण आहे आणि कोण दिसत नाही, हे सगळे मला जाणून घ्यायचे असे. गावाकडून वर आडव्या एकरात एक आपट्याचे झाड एकटेच उभे होते. मला कळत असल्यापासून ते तसेच तिथे खंबीरपणे उभे होते. जसे आमचे तात्या वर्षानुवर्ष एकाकी पण खंबीरपणे उभे होते तसेच. त्यांच्या पांढऱ्या खोडावर फांद्यांचा फार विस्तार नव्हता. टाळी वाजविणारी पानेही भरगच्चही नव्हती. त्यामुळे त्याची सावली फार थोडी पडे. पण उजाड पावात तेवढ्या सावलीचीही कदर केली जाई. रख्ख उन्हाच्या वेळी त्याच्या त्या अपुऱ्या सावलीत माणसे बसत, सुस्तीचे उसाशे सोडत जनावरे बसत आणि त्याच्या त्या अपुऱ्या पर्णसंभारात कधी पांढऱ्या कावड्याचे जोडपे तर कधी एकाकी घारही येऊन बसे. पावात उभे पीक असले तरी आपट्याखाली ते नसे. माणसे व गुरे बसून बसून तिथली जागा टणक झालेली असे. दुपारचा आसामी काळे रान तोडवीत त्या आपट्याखाली जाई. तेव्हा तिथे कोणी नसले तरी खोदलेल्या 6 गदी दिसत, गोळा केलेले लहान खडे दिसत.
गुरे रानात लावून पोरे तिथे गायपाणी खेळत बसली होती हे कळे. गड्यांपैकी जो कोणी हरला असेल, ज्याच्यावर कंडा आला असेल, त्याने गुरे वळली असतील आणि बाकी निवांतपणे खेळत बसली असतील असे वाटे. या जुन्या आपट्याखाली येऊन मी जागा साफसूफ करीत असे आणि मुळीला उसे देऊन पानांकडे बघत बघत झोपत असे. कडक ऊन असे, आसपास कुणीही नसे, पण आपट्याखाली मला करमत असे. पावात अधेमध्येच अशा काही रुई होत्या. मारुतीच्या गळ्यात माळ घालण्यासाठी त्यांची पाने वरचेवर खोडली जात. गावाशेजारीच असल्यामुळे ती अगदी हाताशी असत. पावाच्या कडेला नाव्याचे, लव्हाराचे दुकान होते, परटाचेही होते. त्यांपैकी काही मंडळींना चिलीम वळण्यासाठी रुईचे पान लागे. घरातून उठून 4 पावले आले की तेही त्यांना मिळे. त्यामुळे या रुई वारंवार खुडल्या जात, पण लोकांनी खुडले म्हणून त्या काही संपत नसत. जाड आणि हिरवीगार पाने घेऊन त्या 12 महिने 13 काळ पावात नांदत. त्यांच्या बोंडाशी माझे काम असे. ही कोयरीच्या आकाराची बोंडे वाळून उलगडत आणि त्यांच्यातून शुभ्र रुपेरी म्हाताऱ्या हलकेच बाहेर येत. पर्या तरंगाव्यात तशा त्या वाऱ्यावर तरंगत. थोडा वारा सुटला की कोयरी बाहेर पडण्याची यांची धांदल होई. त्या शेकड्यांनी भराभर बाहेर पडत. पावाची काळी जमीन खाली, वर निळे निळे आकाश आणि मध्येच तरंगणाऱ्या रेशमी म्हाताऱ्या. त्यांना धरण्यासाठी मी आभाळाकडे बघत हात पसरीत साऱ्या पावातून धावे. दोन्ही बांधांच्या कडेला नेपतीची झुडपे होती. त्यांच्या पोटात कधी गोड मधाचे पोळे असे, तर कधी मुनियांचे गवती घर असे. माणकासारख्या रंगाच्या लहान फुलांचे झुपकेच्या झुपके लहडलेले असत. या फुलांचीच पुढे बोरान एवढी हिरवी फळे होत. ती तोडून आईपाशी दिली की आई त्यांचे आंबटगोड लोणचे घाली. काही दिवसांनी ही हिरवी फळे पिकून तांबडी लाल होत. मधासारख्या रसाने भरत. ती खात मी हिंडत असे. पावसाळ्यापूर्वी या नेपतीचे फणगाडे काळे पडत, त्यांच्यावर कोश लटकत. पावसाळा सुरू झाला रे झाला की पिवळ्या रंगाची पाखरे त्यातून बाहेर पडत आणि बांधाकडे असलेल्या तरवंडावर उमटलेली पिवळी फुलेच हवेतून उडताहेत असे वाटे. जिराईत रान असले तरी पावात काही बाभळी बळेच उगवत, पण शेरडे राखी पोरे त्यांना वाढू देत नसत. थोडासा फोकारा दिसला की लगेच त्यांचे कुऱ्हाड त्यावर पडे. विटीदांडूसाठी भोवऱ्यासाठी पोरे बाभळीचे पोर तोडत. अगोदर जिराईत रानात बाभळं जोपणे हे कठीण, त्यात बाभळीच्या लाकडाची गरज फार. त्यामुळे दरवर्षी मला एखादे लहान झुडूप कुठेतरी दिसे आणि 2 वर्षांनी परत बघावे तर समूळ नाहीसे झालेले असे. शेरडे राख्या पोरांच्या धाकाने पावात बाभळीने कधी जोर धरलाच नाही. धन्याच्या माघारी खंडाने लावलेल्या जमिनीची जी आभाळ होते ती पावाचीही होत असे. 4-4, 5-5 वर्षात तिला कधी नांगरट मिळत नसे. कुळवाची पाळी घालायची आणि पेरून टाकायची असे होई. त्यामुळे पावात कुंदाची आणि हरळीचे ढुंबे जागोजागी दिसत. गावाशेजारी असल्यामुळे शेरडे, गुरे यांची वर्दळ नेहमी असे. गाढवी सोनारांची, बेलदारांची, डोंबाऱ्यांची पाले गावात पडली की त्यांची कळाव बांधलेली गाढवे आणि घोडे पावातच धडपडत. शिवाय गावातल्या भटक्या कुत्र्यांचेही ते रोज खेळण्याचे मैदान होते. सकाळी 5-25 कुत्री तिथे जमा होत आणि झोंब्या, कुस्त्या, भांडणे यांना ऊत येई. याशिवाय सरड, फरड, घोरपडी आणि उंदीर यांचेही वास्तव्य पावात होते. कुठल्याही रानात ते असते, पण माणसांची वर्दळ जास्त नसल्यामुळे पावात विशेष होते. त्यामुळे रानात जरी पीक नसले तरी पाव जिवंत, हलका असा नेहमीच वाटे. निदान मला तरी वाटे. आता ओठावर मनगटासारख्या मिशा आणि आड्याला लागावे अशी उंची असलेली रामोशाची पोरे नामच्या, गोविंदा, ईश्वरा तेव्हा लहान लहान पोरे होती. एक रंग सोडला तर त्यांच्यात माझ्यात काही फरक नव्हता. त्यांना बरोबर घेऊन मी जेव्हा शिकारीसाठी बाहेर पडत असे तेव्हा पाव हेच आमचे जंगल असे. सरड, फरड आणि काळे विंचू हीच आमची श्वापदे असत. हातात टिकारणी आणि धोंडे घेऊन पावाची 9 एकर जमीन आम्ही पद्धतशीरपणे चाळत असू. या रान चाळण्यात काही नाही तरी 4-6 सरडे हे निश्चित बळी पडत. मग बेंद्रच्या निमित्ताने शिकारीला गेलेले गावकरी मारलेली शिकार जशी काठ्यांना बांधून वाजत गाजत गावात घेऊन येत तशी आम्हीही ती शिकार गावात आणीत असू. गावकरी आपली शिकार घरोघरी पोचती करीत. रवा रवा मास सर्वांकडे जाई, ब्राह्मण मंडळींकडे सुद्धा. आता ते त्याला न शिवता पोचले म्हणून पावती देत आणि तो वाटा रामोशाकडे जाई. हा भाग वेगळा. परंतु शिकार जाई घरोघर
तशी काही सोय आमच्या शिकारीत नसे. रामोशांची कुत्री देखील त्याला तोंड लावित नसत. तरी पण आम्ही काही मांजरे शोधून त्यांना वाटा पोचता करीत असू. मारलेल्या शिकारीचे मुंडके वेशीत पुरायचे अशी गावकऱ्यांची पद्धत होती. आम्हीही आमच्या शिकारीची मुंडकी वेशीत पुरीत असू. अमुक एका वारी सरडा मारून पुरला आणि अमुक एका वारी उकरून पाहिले की धन मिळते अशी कल्पना काही काळ मनात होती. परंतु बऱ्याच वेळा पदरात काही पडले नाही तेव्हा तो नाद आम्ही सोडून दिला. याशिवाय अकबऱ्या आणि अब्दुल्ल्या ही मोमिनाची पोरे घेऊन मी पावात हिंडे आणि होला, चिमण्या यांची अंडी गोळा करी. मोमिनाची काही मोठी मुले अंडीवाल्यांचा धंदा करीत, म्हणजे असे की शेतकऱ्यांच्या जवळची अंडी चवली पावलीला विकत घेऊन ती ते करंड्या भरून मुंबईला पाठवीत. पावातली अंडी जमविण्यामागे मला माझ्या मुसलमान मित्रांना इथून प्रेरणा मिळालेली असे. असे करून आम्ही पावातले पुष्कळसे पक्षी कमी केले ही जाणीव होऊन पुढे वाईट वाटे. परंतु त्या काळी हा व्यापार आम्ही मोठ्या प्रमाणात करीत असू. पहिले पाऊस होऊन गेले की पावाच्या उजाड जमिनीत हिरवळ फुटे. हरळी, कुरडू, नागरमोथा अशा तऱ्हेची वनस्पती तिथे दिसू लागे. शेंदण्या, कडू इंद्रावणे, कडवंची यांचे वेल फुटू लागत. करडईसारखी दिसणारी पात्र्याची अनाहूत भाजी आणि काटे धरण्या अगोदर भाजीला योग्य असा सराटा माजू लागे. या सुमारास साऱ्या पावभर मी हिंडे आणि खिसाभर कंडवच्या तर कधी ओटाभर पात्रा खुडून घरी आणी. कंडवच्या हा प्रकार थोड्याफार कारल्यासारखा असतो. आकाराने फार लहान एवढेच, पण तव्यात केलेली त्याची भाजी फार फक्कड लागे. सराटा आणि पात्रा ह्याही भाज्या चवीच्या बाबतीत कुठल्याही पालेभाजीची बरोबरी करतील. फक्त त्या न लावता रानात उगवतात म्हणून त्यांची किंमत नसते. जे विपुल असते, आयासशिवाय वाढते, त्याला किंमत नसते हे खरेच. या भाज्या घेऊन मी घरी आलो म्हणजे बेटा काका नेहमी म्हणे, लेका रामोशांच्या पोरात हिंडून बरा गुण घेतलास. म्हारा पोरांची ही भाजी तूच खुडून आणतोस. आईसुद्धा ही भाजी करायला नेहमी नाखुश असे. मी फारच भुनभुन लावली तर कडवनच्या तव्यात परतीत असे. पण मग माझ्याखेरीज कोणी त्या कालवणाला हात लावित नसे. सगळे संपविण्याची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे पुष्कळ वेळा मी अगदी रडकुंडीला येई. टाकावी तरी पंचाईत. आई म्हणे, एवढं तिखटमीठ घातलं आहे ते काय वाया दडवायचं का? खा ती सगळी भाजी. मग पुष्कळदा मी असली भाजी आणून ती आमच्या वाड्यात राहणाऱ्या सुंदरा माळेगावकरणीला देत असे. तिला त्याचे मोल होते. शिवाय तिच्याकडे जेवताना मला सगळी भाजी खाण्याची सक्ती होत नसे. हवी तेवढी खाऊन मी उठू शकत असे. त्यामुळे पावातली भाजी खुडण्याचा माझा मोह सुटला नाही आणि म्हणून इतर कोणी फिरकत नसे. अशा वेळी पावातले माझे हिंडणेही सुटले नाही. धन्यवाद. उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये